मित्रांनो, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा नवीन नाही, पण आता हा संघर्ष भाषेच्या नावावर नव्या पातळीवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एका एसटी बस चालकाला कर्नाटकमध्ये मारहाण झाली आणि त्याच्या काही दिवसातच कर्नाटकातील एका बस कंडक्टरवर महाराष्ट्रात हल्ला झाला. हा केवळ भाषिक वाद आहे की काहीतरी मोठं राजकारण? चला संपूर्ण सत्य जाणून घेऊया या व्हिडिओमधून. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. 21 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाची बस पोहोचली. बस चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात यांना स्थानिक कन्नड समर्थकांनी अडवलं आणि तुम्हाला कन्नड येत नाही असा प्रश्न विचारून त्यांना मारहाण केली. त्यांच्या तोंडाला काळं भासण्यात आलं आणि त्यांना अपमानित करण्यात आलं. मित्रांनो, हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला केवळ भाषेच्या नावावर मारहाण करणं हे कोणत्याही राज्यासाठी लाजिरवाणं नाही का? तुमच्या मते अशा घटनांसाठी जबाबदार कोण? राजकीय नेते, स्थानिक संघटना की प्रशासन? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, महाराष्ट्रातील काही लोक याला उत्तर देण्यासाठी पुढे आले, पण ते आले त्या चुकीच्या मार्गाने. बेळगाव जिल्ह्यातील बालेकुंद्री गावात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टर महादेव हुक्केरी यांना मराठी भाषिक प्रवाशांनी मारहाण केली. याचं कारण त्यांनी प्रवाशांना कन्नड मध्ये बोलण्याची विनंती केली होती. मग काय, प्रवाशांमध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि प्रवाशांनी थेट त्यांना मारायला सुरुवात केली. म्हणून त्याचा बदला दुसऱ्या राज्यातील निष्पाप व्यक्तीवर घेतला जाणं योग्य आहे का? तुमच्या मते या गोष्टी रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली पाहिजे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा. या घटनेमागे केवळ भाषेचा मुद्दा आहे की हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा नवीन चेहरा आहे? आपल्याला माहित आहे की बेळगाव, कारवार, निपाणी हे मराठी बहुल 1956 साली कर्नाटक मध्ये गेली आणि तेव्हापासूनच सीमावाद सुरू आहे. मग आता अचानक हल्ले का वाढले? हा मुद्दा पेटवून देणाऱ्यांमध्ये कोण आहे? हे खरंच लोकांच्या भावनांचा उद्रेक आहे की काही राजकीय नेते आणि संघटना आपल्या फायद्यासाठी हा वाद तापवत आहेत? यामागे राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? होय किंवा नाही? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका.